पण तुतारीचाच पाहिजे इकडे आम्हाला। बीजेपीचा मोदी जरी आणला शहा जरी आणला तरी इकडे त्यांना मतदान कोणीही करणार नाही पूर्ण गावात। आम्हाला जे कल्याण काळे सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रचार करणार। बाबळगाव कुठं विचारा बरं, फोन पिन आहे का त्याचा? लय काय शाजीबापू तिकडं डोंगरात पाणी नेलं असेल। हा उतरीत गेल्या परत तुतारीला मत टाकलेलं बरं घाण आहे समजी। नेली खोकीची आजी बापून कुठे नेली? त्याच्या घरी मोहोळता मध्ये मौद मध्ये। नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो। नाव उद्धव नानासाहेब चव्हाण। शेत किती शेत आहे 20 एकर। काय लावलंय? ऊस, ज्वारी, मका। पाणी आहे? पाणी नाही। कोण आहे खासदार इकडे? खासदार निंबाळकर। पाणी आणलं नाही? हे ते गेले ते आलेच नाही 5 वर्ष। शाजीबापू तर म्हणतात पाणी भरभरून पाणी आणलंय। कुठं आणलंय काय? शाजीबापू तिकडं डोंगरात पाणी नेलं असेल। हा इथं काय आहे शाजीबापू? आता निंबाळकर साहेब तर म्हणतात की बाबा माझं काम चांगलं आहे, माझं काम बघून पक्षानं मला तिकीट पुन्हा दिलंय। 5 वर्ष निंबाळकर गेलेला आलेच नाही बा माघार। आता पुन्हा तिकीट दिलंय की त्यांना? वरनं पक्षाने दिलं असेल की, पण आमची तुतारी राहणार आहे बार। तुमचं कसं काय नियोजन? आमचं नाव तुतारी शरद पवार। वाजणार का म्हणून निंबाळकर नाही एवढा विरोध? पाणी आणलं नाही खासदार 5 वर्षात तोंड दावा नाही, आता तोंड दावा नाही आतापर्यंत नाही तर त्याला काय मत टाकायचं? आता ते तर म्हणतात की 10 लोकांच्या यादीत माझं नाव आहे, जगातल्या भारतातल्या 10 ज्या बेस्ट खासदार आहेत त्यामध्ये त्याला बाबळगाव कुठं विचारा बरं, फोन पिन आहे का त्याचा? निंबाळकर आणि बाबुळगाव म्हणून ह्या बाबुळगावसाठी आलेलाच नाही। होय ते तर म्हणतील मी भरपूर विकास केलाय, बाबुळगावचं नाव घेऊन करू द्यायचे म्हणजे मग आम्ही बी काहीतरी बघू। येतली त्याच पद्धतीनं आम्ही माघारी पाठवू। आता तिकीट बदलाव काय भाजपनं? नाही ना ठेवलं तरी चालतंय पण आम्ही बदलणार ना मतदान। होय तिकीट बदलू द्या नंतर मोदीला उभा करू द्या। इथं तुतारीलाच मतदान आहे। मोदीला जरी उभा केलं नाही तर तिकीट बदला कुणाला पण आणा, बीजेपीला मतदान अजिबात सुद्धा नाही। उमेदवार ती पण तुतारीचाच पाहिजे इकडे आम्हाला। बीजेपीचा मोदी जरी आणला शहा जरी आणला तरी इकडे त्यांना मतदान कोणीही करणार नाही पूर्ण गावात। अजिबात सुद्धा नाही, शक्यच नाही। मोदी शरद पवारचाच बाले किल्ला आहे। त्या गावात 97% मतदान होतं त्यांना उभं राहिलं होतं साहेब। कशाची ताकद आहे? ईडी ताकद आहे काय मोदी ताकद आहे का? काय नसतं त्यांच्यात, सगळी काँग्रेसवाली राष्ट्रवादीवालीच आहेत। त्यांचं स्वतःची माणसं किती बीजेपीत। कोण मी इकडे विकास होत नव्हता? कोण त्यांना धरून ठेवत होतं काय विकासाला? दादाला विकासासाठी 50 वर्षात तुम्हाला मग तुम्ही काहीच केलं नाही राष्ट्रवादीत राहून? काय आमचं काय आम्ही तुतारीवर मत करणार, कारण मुतारीत जाण्या परत तुतारीला गेलेलं बरं। काय म्हणता? मुतारीत गेल्या परत तुतारीला मत टाकलेलं बरं घाण आहे समजी। का म्हणून निंबाळकरांना एवढा विरोध होतोय? विरोध काय कुठले माळूला केलं ही ते हवालात जाऊते इकडे काय, बाकी इकडे आमचं 5 वर्ष आम्ही हेलपाटा घालतोय, नदीवरलं पाणी इकडे घ्यायचं, त्याचं काही सुद्धा नाही। वर्ण मंजुरीच येत नाही, त्या हीच करणं मग जिरायची तिचं काय बघतच नाही ती ना। ती आता भाजपनं तर पाणी आणलंय म्हणते, पाणी आणलं बी कुठं कोणाला मिळलं त्याला मिळलं, आम्हाला कुठं आम्हाला पाहिजे ना। आता शहाजी बापू तर म्हणायला लागले की पाणी आणलंय। शहाजी बापूचं काय खोकी नेली खोकीची आजी बापून कुठे नेली? त्याच्या घरी मोहोळता मध्ये मौद मध्ये खोकी नेली त्यानं मोठी। पाणी कुठे सांगोल्याला आणलंय त्यानं? नाही आणलं। कशाला आणतोय? आता शहाजी बापू तर म्हणते की 2 लाखांना लीड देणार आहे निंबाळकराला। घंटा घे म्हणाव घंटा। कर्जमाफी हे व्हाय पाहिजे ना शेतकऱ्याची, दुष्काळ पडलाय। अहो कर्जमाफी करून ही करायला पाहिजे ना, दुसरीदा कर्ज द्यायला पाहिजे तर ती दुष्काळ पडलेला सुधारून निघेल। भरपूर आणलंय म्हण, काय ऑफिसला काम होती, नाही तहसीलमध्ये काम होती नाही। ही दुष्काळ आता पडलाय ना, आता ही कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळायला पाहिजे, मग ती सुधारणा होती।
तरच भाजपला मत नाही तर भाजपला नाही मत. आता कुणाला विकास तसा बऱ्यापैकी झालेला आहे. बर. पण ते आमचे बबन दादा त्यांनी निधीमुळे दिल्यामुळं झालेला आहे. आता खासदार साहेबांनी निधी दिला म्हणून खासदार असं नाही, आमच्या गावात तर काही दिलेलं नाही खासदार. बर कोण आहे तुमच्या गावाकडे खासदार? निंबाळकर. बरं, आता त्यांना पुन्हा तिकीट दिले की भाजपने? आता ते आम्हाला जे कल्याण काळे सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रचार करणार. बरं, आता कल्याण काळच कुठे दिसत नाही निंबाळकरांच्या कार्यक्रमात. आता ते आम्हाला त्यांचा जे हुकूम येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार. असं काय अजून आम्हाला आदेश नाही. काळे काळे तर म्हणतात की माझे कार्यकर्ते जी मला सांगतील ते कार्यकर्ते. नाही नाही, आम्ही साहेब सांगतील ती काम करणार. बरं, काय ठरलंय का नाही काळे अजून. निंबाळकरांचं? नाही नाही अजून काय. बंद दारात चर्चा काय झाली नाही का? नाही काही सुद्धा नाही. बरं. आता विकास झालाय का तुमच्या भागात खासदार? विकास खासदारामुळे नाही, बरं. बबन दादामुळे झाले. कोण पाहिजे सध्या आता खासदार म्हणून? आता आम्हाला साहेब सांगतील तीच आम्ही नाही, तुम्ही करणार. मतदार आहे का नाही नाही, मी मतदार असलो तर आम्हाला साहेबांचं ऐकावं लागणार. बरं. साहेबांचा आदेश हा मतदारांसाठी सर्वस्व असतो का? आम्ही आता हे आहे ना त्यांचे कार्यकर्ते, त्यामुळं त्यांनी सांगेल तोच आदेश पाळावा लागेल ना. काय इकडचं काय नाही बा. एवढं काय प्रभावित नाही काम बघितलं का नाही तुम्ही त्यांना? नाही. खासदार माहित आहे का तुम्हाला? हा निंबाळकर खासदार आहेत. आलते का कधी इकडे? नाही हो, आलं नाही. आलं नाही. आता ते तर म्हणतात की माझं भरपूर काम आहे, दहा लोकांच्या यादीत एवढं माझं एवढं नाव काय इकडं नाहीच. म्हणजे इकडं ह्या भागात हा? आलं नाही तिकडल्या आलं नाही ती. माडा मतदार होते पण इकडे कवा निंबाळकर आलीच नाही. बर पवार साहेब बर आलं नाही ती इकडे कधी? मग आम्हाला तर गाठ पण आमच्या गावात तर नाही. कोण असावं खासदार आता? काय ते पुढच्या आमच्या ह्याच्यावर आता ती खासदार तर म्हणते ती मी कोट्यावधी रुपयाचा निधी आणलाय काम कुठं काय काय काहीच नाही. काय हा ही पहिलं तसंच आहे. कुठलं निधी येईन, आणतो म्हणले होते. कुठलं पाणी येईन. पहिलंच पाणी आलंय उजनीचं, आता कुठलं पाणी येईन. बर पाणी येऊन 150 वर्ष झाली. पेन्शन चालू केली भाजपनं. पेन्शनची शेतकऱ्यासाठी, आम्ही शेतकरी नाही. बर मिळत नाही का तुम्हाला? गावात तर मिळत असेल की कोणा? हा काही शेतकऱ्यांना अहो, सरकारनं पेन्शन चालू केली. लोकशाही आहे देशात. या लोकशाहीमध्ये तुम्ही एकटं तर मला देऊ शकत नाही पेन्शन. जनतेतनंच ते पैसा गोळा होऊन जनतेला दिला जातोय का काय घरातलं कोणाला जातंय ते पेन्शनला? ते बाजूला राहू द्या. जे पेन्शन काय सरकार देतंय ते जनतेतनं गोळा होऊनच पैसे सरकार जनतेला देतंय का घरातलं कोण देतंय? आता सध्याचं काय म्हणतोय माडाचं तिला निर्माण झालंय, माड्याच्या शिकागोला चालू आहे. निंबाळकर हे चांगला माणूस आहे म्हणा, पण त्यांची जागा चुकीची आहे. बर मग त्यांना कुठनं द्यावं तिकीट? पवार गटातनं तिकीट. निंबाळकरांनी पवार गटात कसं जायचं? ना, ते विषय वेगळा, त्यांचा वैयक्तिक प्रश्न म्हणा, पण त्यांचं कार्य चांगलं आहे, जागा चुकीची आहे. पक्ष बघताय का उमेदवार उमेदवार बघतोय. पक्ष ते झिरो पक्ष आहे. बरं. RSSचं पोचलेला तो पक्ष आहे. बर तो लोकांच्या हिताचं काही कार्य करत नाही. निंबाळकरांना काय सल्ला देणार तुम्ही? त्याने शरद पवार गटात उभा राहावं. म्हणजे निंबाळकरांनी भाजप सोडली तर तुम्ही मतदान करणार? करणार भाजपमध्ये राहिलं तर काय सांगाल खासदार साहेबांना? ही सांगितलेलं ही सांगायचं, दुसरं काय सांगायचं. शरद पवारचं जवळचं अजित पवार सोडून गेले, मग इकडली कशी येतील? पोरानं जर बापाला सोडलं तर बाप मरतो का? त्याची प्रयत्न चालूच असतो जगायचा. तसं ती काम आहे, ती जगणार, ती 90 त्याचं आयुष्याचं टार्गेट पुरं करणार आणि परत जनतेपुढे येणार. आजी दादा तर म्हणतात मी विकासासाठी तिकडे गेलोय, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. 17,000 जिरवाय गेलं.